नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत अळूवडी रेसिपी। ही अळूवडीची रेसिपी खूपच जुनी व पारंपरिक अशी रेसिपी आहे। हीच खरी अळूवडी करण्याची पहिली सर्वात सोपी पद्धत आहे। चला तर मग रेसिपीची तयारी करूया। ही अळूवडी आपली आई आजी बनवते त्या पद्धतीनेच मी ही अळूवडी बनवणार आहे। त्यासाठी मी बेसन पीठ आणि त्यामध्ये मोठे 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया। त्यानंतर आपण 1-1.5 चमचा तीळ टाकून घेऊया। त्यानंतर आमचूर पावडर टाकूया थोडीशी, धना जिरा पावडर टाकूया 1 मोठा चमचा, लाल तिखट। हे सगळं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। आपल्याला किती अळूवडी बनवायची आहे त्यानुसार पिठाचेही प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो। तर हे सर्व मिक्स करून घेऊया। हे छान मिक्स झालं आहे। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते, तेही छान मिक्स करून घेते। आता आपण थोडं थोडं पाणी टाकत वडीसाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊया। पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाही, हवं तसं थोडं थोडं पाणी टाकत छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। एकदम पातळही करायचं नाही आणि एकदम घट्टही नाही। वडीला लावण्यासाठी छान बॅटर तयार झालेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर कसं आहे। याचप्रमाणे तुम्ही बनवून घेऊ शकता। आता अळूवडी बनवायची म्हटल्यानंतर आपल्याला अळूची पानं तर लागणारच। त्यासाठी मी ही छोटी छोटी अळूची पानं घेतलेली आहेत। एकदम देशी अळूची पानं आहेत, किती छोटी आहेत तुम्ही पाहू शकता। याच्या वडे खूप छान अशा चविष्ट तयार होतात, खूप छान टेस्ट येते। चला तर आता आपण वड्या बनवून घेऊया। हे पहा मी दाखवत आहे त्याप्रमाणेच मी वडीची पानं घेत आहे व त्यावरती बेसनचं बॅटर केलेलं लावून घेत आहे आणि त्याचा असा रोल तयार करून घेत आहे। पानं खूपच छोटी आहेत त्यामुळे मी हातानेच याला बॅटर लावून घेत आहे, कारण पानं खूपच छोटी आहेत त्यामुळे चम्मचने लावणं शक्यच नाही। हे पहा मी असे सर्व तयार करून घेत आहे। एक एक करून मी आता सर्व पानांना हवे तेवढे लावून घेणार आहे। राहिलेले अर्धे मी नंतर करणार आहे। हे पहा इथे आता आपल्या अळूला बॅटर लावून अळूवडी तयार होतच आहे। ही अळूवडी खूपच छान टेस्टी तयार होते, एकदा नक्की करून बघा। वड्या आता तयार झाल्या आहेत। आता वड्या आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तवा गरम करून त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घेतलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये एक एक वडी टाकून घेत आहे। हे पहा आपल्या वड्या किती छान दिसत आहेत। अशाच आपण थोड्या थोड्या करून वड्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण तेलामध्ये तळू शकता, पण कमी तेलामध्ये पण अशा शॅलो फ्राय केल्या तर या वड्या खायला खूपच छान लागतात। अळूवडी आपल्याला दोन्ही साईडने छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। हे पहा ह्या अळूवड्या थोड्याशा तयार झाल्या आहेत। आता मी या साईडला सारून ठेवत आहे। अशा साईडला ठेवायच्या आणि अधूनमधून त्याला पलटी करून घ्यायचं। तोपर्यंत आपण दुसऱ्या अळूवड्याही यामध्ये टाकून घेऊया। अशाच प्रकारे सर्व अळूवड्या आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। दिसायलाही किती छान दिसत आहे, तशा खायलाही खूप छान लागतात। तुम्हाला हवं असेल तर दुसरी दाना तुम्ही साईडने थोडंसं तेल टाकू शकता। अशाच प्रकारे सर्व अळूवड्या अशा खरपूस भाजून घ्यायच्या। मंद गॅसवरच भाजायच्या आहेत। गॅस फास्ट केला तर वरून त्या भाजल्या जातील व आतमध्ये कच्च्या राहतील। त्यामुळं मंद गॅसवर अलटी पलटी करून सारख्या आपल्याला 9 ते 10 मिनटं छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत। हे पहा किती छान अशा आपल्या अळूवड्या तयार झाल्या आहेत। तर नक्की करा अशा अळूवड्या।
आता माझ्या सर्व अळूवड्या तयार करून झाल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान आपल्या अळूवड्या तयार झाल्या आहेत. कमी तेलामध्ये मस्त अशी चमचमीत आपली अळूवडी तयार आहे. तर अशी अळूवडी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. अशी अळूवडी एकदा नक्की करून बघा. खूपच जुनी पारंपरिक अशी ही रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.